नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण गुडघेदुखीवर विना शस्त्रक्रिया यशस्वी उपचार पद्धती याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर आशिष गायकवाड. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर आशिष गायकवाड हे भारतातले नावाजलेले नाडी वैद्य तसंच पंचकर्म कन्सल्टंट आहेत. गेल्या 22 वर्षांपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. त्यांनी हॉस्पिटल्स ही त्यांची भारतामध्ये मुंबई, बांद्रा, वसई या ठिकाणी आहेत, तर संपूर्ण भारतातून त्यांच्याकडे रुग्ण येत असतात. याशिवाय भारताबाहेरून जसे की अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, फ्रान्स, दुबई, शारजहा, अबुधाबी या ठिकाणाहून देखील रुग्ण त्यांच्याकडे उपचारांसाठी येत असतात. तसंच डॉक्टर आशिष बहरीन आणि युरोपियन देशामध्ये देखील वैद्यकीय सेवा देत आहेत. डॉक्टरांना नॅशनल एक्सिलन्स अवॉर्ड 2008 न सन्मानित करण्यात आलाय. त्याचबरोबर 2018 मध्ये सोसायटी नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड हा प्रसिद्ध ऍक्ट्रेस रवीना टंडन आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व रजत शर्मा यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलाय. तर 2022 ला लोकमत वेलनेस मेंटॉर अवॉर्ड हा तत्कालीन आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते डॉक्टरांना मिळालाय. तर 2023 ला नितीनजी गडकरी यांच्या हातून देखील डॉक्टरांचा सन्मान झालाय. डॉक्टरांचे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला रिसर्च पेपर पब्लिश झालेत. त्यांच्या संशोधित प्रोग्रामचं वैशिष्ट्य असं आहे की यामुळे मुलांची लाईफ लॉंग इम्युनिटी बूस्ट होते. मुलांना कुठल्याही प्रकारची ॲलर्जी, अस्थमा होत नाही. कुठल्याही प्रकारचे ऑटो इम्युन डिसीज होण्याची रिस्क देखील कमी होते. या संशोधित औषधांमुळे मुलांची उंची वाढते. चष्मा लागला असेल तर चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते. स्किन डिसीज कमी होतात. मुलांचे शारीरिक बौद्धिक विकास होण्यासाठी या औषधांची मदत होते. डॉक्टर गायकवाड यांनी सांधे विकारांवर संशोधन देखील केलंय आणि संधिवात, गुडघेदुखी, स्पॉन्डिलिसिस यासारख्या आजारांवर पेशंटला कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया करण्याची गरज देखील भासत नाही. तर डॉक्टर, आतापर्यंत असे हजारो रुग्ण आहेत ज्यांच्यावर तुम्ही स्वतः संशोधन करून उपचार केलेत आणि त्यानंतर विना ऑपरेशन, विना शस्त्रक्रिया ते अगदी बरे देखील झालेले आहेत. तर माझा पहिला प्रश्न हाच आहे की आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय? आर्थरायटिस ही एक बोन्सची सिच्युएशन आहे किंवा संधीची एक सिच्युएशन आहे. यामध्ये काय होतं, एक किंवा अनेक हाडं ज्या ठिकाणी, ज्याला आपण संधी अशी व्याख्या ज्याची आपण करतो, तर त्या ठिकाणी इजा झाल्यामुळे किंवा कोणत्याही अशा कारणामुळे त्या ठिकाणी सूज उत्पन्न होते आणि त्या सुजेमुळे त्या ठिकाणी पेन आणि स्टिफनेस राहते आणि अशा सिच्युएशनला आर्थरायटिस असं म्हटलं जातं. आपण बघूया की आर्थरायटिसमध्ये जर आपण स्क्रीनला बघितलं तर आर्थरायटिसमध्ये आपण एक चांगला गुडघा आणि एक जो अफेक्टेड गुडघा आहे त्याचे आपण पिक्चर्स बघतो आहोत. त्यामध्ये लिगामेंट, कार्टिलेज, सायनोवियल फ्लुइड किंवा सायनोवियम हे आपल्याला बघायला मिळतं. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी लक्षात घेऊया की कशा प्रकारे आर्थरायटिस हा डेव्हलप होत असतो. तर हा एक गुडघा आहे. या गुडघ्याच्या ठिकाणी 4 बोन्स आहेत आणि कार्टिलेजेस आहेत, सोबतच सायनोवियल फ्लुइड आहे. ज्यावेळी हा गुडघा काम करत असतो त्यावेळी याचे आर्टिक्युलर कार्टिलेजेस संभाव्य कारणाने क्षतिग्रस्त होतात. म्हणजे त्यासाठी वेगवेगळी कारणं असू शकतात. त्यामध्ये वजन वाढीचं कारण असू शकतं आणि जसं आपण रेड कलर त्या ठिकाणी बघतो आहोत तर त्या ठिकाणी क्षती झालेली आहे. म्हणजे ते कार्टिलेजेस तिथे घासले गेलेले आहेत, तिथल्या नर्व्स आहेत त्या डॅमेज झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी सूज आलेली आहे. तर आपण नॉर्मल गुडघा बघतो, त्यामधली गॅप बघतो आणि या ठिकाणी ऑस्टिओआर्थरायटिस असणाऱ्या पेशंटच्या गुडघ्यातली गॅप बघतो. काय होतं की हा आपला सगळ्यात मोठा असा जॉईंट आहे ज्याला आपण वेट बेअरिंग जॉईंट्स असं सुद्धा म्हणतो. पण जसं तुम्ही बघत आहात की रेड कलर ज्या ठिकाणी दिसतो आहे त्या ठिकाणी सूज आलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पेन आणि स्टिफनेस तयार झालेला आहे. आणि अशा वेळी चालताना दोन्हीही कार्टिलेजेस किंवा त्या ज्या ठिकाणी ते दुखापत असेल तर चालताना तुम्ही बघत असाल की त्या ठिकाणी रेडिश कलर दिसतो. त्या ठिकाणी पेन आणि स्टिफनेस हे आपल्याला बघायला मिळतं. तर आपण चालताना आपल्याला सगळ्यात जास्त पेन या ठिकाणी होतो आणि आर्थरायटिस ही सिच्युएशन इथे तयार होत असते. आपण बघूया की आर्थरायटिस जो आपण म्हणतो तर हा फक्त काय गुडघ्याच्याच ठिकाणी होऊ शकतो तर नाही. 180 मिलियन लोक सध्या भारतामध्ये आर्थरायटिसने ग्रासित आहे. त्यापैकी अर्बन एरियामध्ये साधारणतः 80% रुग्ण आपल्याला यामध्ये बघायला मिळतात. त्यापैकी बरीचशी लोक ही स्टिरॉइडचा वापर करतात पेन रिलीफ करण्यासाठी. आणि हे आर्थरायटिस जसं आपण पिक्चरमध्ये बघत आहात की वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी संधी आहे त्या ठिकाणची ती सिच्युएशन म्हणजे आर्थरायटिस असू शकते. त्यासाठी वेगवेगळी कारणं ही असू शकतात. यामध्ये आर्थरायटिसचे प्रकार आपण बघूया. आर्थरायटिसच्या प्रकारामध्ये जर बघितलं तर ऑस्टिओआर्थरायटिस, रुमेटॉइड आर्थरायटिस, सोरॅटिक आर्थरायटिस, गाऊट म्हणजे वातरक्त,
सुडो गाऊट म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा जसं वातरक्तामध्ये युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स तयार होतात, तर सुडो गाऊटमध्ये सुद्धा क्रिस्टल्स तयार होतात, पण ते युरिक ॲसिडचे नसतात. आणि रिॲक्टिव्ह अर्थरायटिस म्हणजे एखादा आजार आपल्याला झालेला आहे, एखादं इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्याची संवेदना किंवा त्याचं रूपांतर म्हणजेच रिॲक्टिव्ह अर्थरायटिस. ऑस्टिओअर्थरायटिसमध्ये आपण जसं व्हिडिओमध्ये बघितलं तर त्यानुसार या इमेजमध्ये सुद्धा दिसतंय की कशा प्रकारे कार्टिलेज हा घासला गेलेला आहे. आणि या सिच्युएशनमध्ये ऑस्टिओअर्थरायटिस बोनच्या ठिकाणी होणार आहे, जॉईंटच्या ठिकाणी होणार आहे, हा ऑस्टिओअर्थरायटिस आहे. रुमेटॉइड अर्थरायटिस हा जनरली छोट्या बोन्सच्या ठिकाणी, छोट्या संधींच्या ठिकाणी होणारा आजार आहे. यामध्ये रुमेटॉइड अर्थरायटिस म्हणजे आमवात हे जे डेफिनेशन आहे त्याच्या नावानुसारच आहे. आम आणि वात याचं संयुक्तीकरण होऊन नंतर जो वातव्याधी तयार होतो, बोन्सच्या ठिकाणी जे सॅच्युरेशन होतं, जे ॲक्युम्युलेशन होतं आणि त्यानंतर जी सूज येते, त्यानंतरचा जो पेन आणि स्टिफनेस होतं, त्याला आमवात असं म्हटलं जातं. तर सोरॅटिक अर्थरायटिस हा सोरॅसिसच्या प्रभावाने तयार होणारा अर्थरायटिसचा प्रकार आहे. वातरक्त म्हणजे गाऊट, ज्यामध्ये युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स तयार होतात. सुडो गाऊट याचा अर्थ असा की त्या ठिकाणी कॅल्शियम फॉस्फेटचे क्रिस्टल्स तयार होतात, पण लक्षणे ही संपूर्ण गाऊट प्रमाणे असतात. रिॲक्टिव्ह अर्थरायटिस म्हणजे तुमच्या बोन्सच्या ठिकाणी जो जॉईंट फ्लुइड आहे त्या फ्लुइडच्या ठिकाणी सूज तयार होते आणि म्हणून हा रिॲक्टिव्ह. कारण की यासाठी कोणतंही ट्रोमा किंवा असं कारण नसून तुमच्या शरीरामध्ये इतर कोणतं तरी इन्फेक्शन झालं आहे आणि त्या इन्फेक्शनचा अभाव त्या जॉईंटवर पडलेला आहे आणि म्हणून रिॲक्टिव्ह अर्थरायटिस त्याला म्हटलं जातं. भारतामध्ये साधारणतः 3 महिलांमध्ये 1 महिला ही ऑस्टिओअर्थरायटिसनी ग्रस्त असते. आपण ऑस्टिओअर्थरायटिसलाच काय एवढं हे घेतोय, कारण की हा ऑस्टिओअर्थरायटिस हा तुमच्या म्हणजे गुडघ्याच्या ठिकाणी होणारा हा अर्थरायटिसचा प्रकार आहे आणि हा वेट बेअरिंग जॉईंट आहे आणि म्हणूनच आपण त्याच्याशी संलग्न असणारा हा विषय बघतो आहोत. यामध्ये वयोगट 55 ते 65 तर 20% लोकांना गुडघ्यांचा त्रास असतो. 65 ते 80 यामध्ये 40% लोकांना गुडघ्यांचा त्रास असतो. तर वयोगट 80च्या वरती जो वयोगट आहे तर त्यांना साधारणतः 60% लोकांना गुडघेदुखीचा यामध्ये त्रास असतो. यामध्ये जर बघायचं झालं तर कोविडच्या सिच्युएशन नंतर साधारणतः 20 ते 25 वर्षांच्या वरच्या मुलांना सुद्धा, मुलींना अशा प्रकारचा गुडघ्याचा त्रास व्हायला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारचे अर्थरायटिस आपण बघू शकतो. अगदीच. मग यानंतर डॉक्टर, गुडघेदुखीमध्ये नेमकं काय होतं? गुडघेदुखीमध्ये म्हणजे ऑस्टिओअर्थरायटिसमध्ये नक्की काय होतं हे आपण इथे या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. यामध्ये हा एक हेल्दी जॉईंट आहे, हा एक नी जॉईंट आहे. यामध्ये आपल्याला कार्टिलेजेस दिसत आहेत, त्यावर कोणत्याही प्रकारचे फिशर्स नाही आहेत, कोणत्याही प्रकारचा त्यावर कोणताही मार नाही आहे. तिथे छानपैकी लुब्रिकेशन्स वर्क करते आहे आणि याची मुवमेंट जी आहे ही विदाऊट पेन होते आहे. पण ऑस्टिओअर्थरायटिसमध्ये काय काय होतं तर ते काय काय अफेक्ट करतं, बोन अफेक्ट करतं, कार्टिलेज अफेक्ट करतं आणि सायन्युअल फ्लुइड अफेक्ट करतं. या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर माइल्ड ऑस्टिओअर्थरायटिस जर असेल तर अशा सिच्युएशनमध्ये जो खुर्चा आहे, जी कार्टिलेजेस आहे ती काही प्रमाणामध्ये घासली जाते. कारण त्याची वेगवेगळी असू शकतात, जे आपण पुढे बघूच या. तर यामध्ये ब्रेकडाऊन जो होतो तो स्पेसिफिकली कार्टिलेजचा ब्रेकडाऊन होतो. कार्टिलेज ब्रेकडाऊन झाल्यामुळे तसेच बोन स्पर्स, ज्याला आपण ऑस्टिओफाइट सुद्धा म्हणतो, तर हे सुद्धा खानपानाच्या सवयीमुळे किंवा अनुवांशिक असेल, तुमची बॉडी टेंडन्सी असेल तर अशा सिच्युएशनमध्ये ऑस्टिओफाइट्स तयार होतात. आता हे ऑस्टिओफाइट्स 2 हाडांचे एकमेकांवर घासले जात असतील, त्यामध्ये खुर्च्या येत असतील म्हणजे कार्टिलेजेस येत असतील, अशा वेळी कार्टिलेजेस जर घासले जात असतील तर ज्या प्रकारची आपण रचना बघतो आहोत तर हा मॉडरेट ऑस्टिओअर्थरायटिस इथे आता तयार झाला. हे होत असताना तुम्हाला व्हायब्रेशन, क्रंचिंग साऊंड किंवा चक्कीमध्ये दळण दळल्यासारखी जी एक संवेदना असते ती संवेदना या जॉईंटच्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. आणि ऑस्टिओफाइट जेव्हा जास्त प्रमाणात होतं त्यावेळी सूज आणि मुवमेंट्स हे रिस्ट्रिक्ट व्हायला लागतात. तर अशा प्रकारे आपण दुखापत जर होत असेल आणि या ठिकाणी सायन्युअल फ्लुइड कमी होत असेल तर आपण बघू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी अर्थरायटिस हा झालेला आहे. पण मग या गुडघेदुखीची नेमकी कारणं तुम्हाला कोणती वाटतात? जर आपण गुडघेदुखीची कारणं म्हटलं तर वाढतं वय हे एक मुख्य कारण यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. गुडघ्यांची किंवा कोणत्याही बोन्सची झीज हे वयानुसार होत असते. जर लहानपणापासून तर वयाच्या 21 वर्षापर्यंत आपल्या गुडघ्यांची किंवा आपल्या पूर्ण बोन्सची ही वाढ होत असते, कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन चांगल्या रीतीने होतं, तर तिथून पुढे
साधारणतः 10-1 वर्षापर्यंत या गुडघ्यांमध्ये सक्षमता असते, पण त्यानंतर वयाच्या 40 नंतर किंवा 35च्या नंतर तुमच्या शरीरामध्ये ही कॅल्शियमची ऱ्हास होणं चालू होतं, तुमच्या गुडघ्यांची झीज होणं हे चालू होत असतं. म्हणून वाढतं वय हे एक कारण आहे आर्थरायटिस होण्यासाठी. दुसरं कारण म्हणजे अनुवांशिकता, हेरिडिटी. द सेंट्रल ऑफ डिसीज कंट्रोलनुसार 20 ते 35% लोकांना अशा प्रकारे आर्थरायटिस होत असतो. हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण बघितलं गेलं आहे. ट्रॉमॅटिक इंजुरी म्हणजे सपोज तुम्ही पडला असाल, ॲक्सिडेंटल ट्रोमा असेल, तर हे सुद्धा एक कारण आर्थरायटिस तयार होण्यासाठी असू शकतं. आमवात म्हणजे रुमेटॉइड आर्थरायटिस. नावाप्रमाणेच आम आणि वात जेव्हा एकत्र संलग्न होतं आणि अनडायजेस्टेड फूड तुमच्या जॉईंट्सच्या ठिकाणी जेव्हा जाऊन थांबतं, ॲक्युमुलेट होतं, त्यावेळी त्या ठिकाणी सॅन्युअल फ्लुइड डिस्टर्ब होऊन, सॅन्युअल फ्लुइड इथे या ठिकाणी त्यांचं फंक्शनिंग तिथे डिस्टर्ब होऊन तुम्हाला रुमेटॉइड आर्थरायटिस आणि त्या ठिकाणी पेन, सूज ह्या प्रकारच्या आणि अतिशय वेदना ही अशी सिम्पटम्स तुम्हाला तिथे बघायला मिळतात. वातरक्त म्हणजे गाऊट. जशा प्रकारे आपण मागेही बघितलं की क्रिस्टल्स जे युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स आहेत ते या बोन्सच्या या सॅन्युअल फ्लुइडच्या ठिकाणी जाऊन तयार होतात आणि त्यानंतर मग हा वातरक्त हा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. जनरली विरुद्ध आहार विहार त्यानुसार नॉनव्हेजचं अतिशय जास्त प्रमाणामध्ये खाणे म्हणजे युरिक ॲसिड वाढण्यासाठी कारणीभूत असणारे पदार्थ खाल्ल्यामुळे वातरक्त हा तयार होत असतो. तर संक्रमण म्हणजे इन्फेक्शन. जर कोणताही एक तुमच्या शरीरात इन्फेक्शन असेल आणि त्या इन्फेक्शनचं रिॲक्टिव्ह आर्थरायटिसमध्ये हे रूपांतर होत असतं. तशाच प्रकारे सगळ्यात मोठा घटक म्हणजे ओबेसिटी. जर आपण बघितलं असेल तर आजची राहणीमान, आपली जीवनशैली यामध्ये ओबेसिटी खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि आपला नी जो आहे म्हणजे आपला गुडघा जो आहे तो वेट बेअरिंग जॉईंट म्हणून वर्क करतो. तर आपल्या पूर्ण शरीराचा भार आपला गुडघा उचलून किंवा तो सहन करून आपलं काम करत असतो आणि अशा सिच्युएशनमध्ये तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन नसेल, ते जास्त वाढलेलं असेल, तर अशा वेळी हे एकमेव आणखी मोठं कारण आहे की ज्यामुळे तुम्हाला आर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गुडघे दुखीवर आता विना ऑपरेशन देखील उपचार होतात आणि या उपचारांबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसतोय. या नंबरवर तुम्हाला पेन असा मेसेज करायचा आणि त्यानंतर तुम्ही डॉक्टरांकडे तुमची अपॉइंटमेंट फिक्स करू शकता आणि या उपचारांबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. त्या ट्रीटमेंट बद्दल आपण डॉक्टरांकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी गुडघेदुखीबद्दल आपण पाहिलं, मात्र लठ्ठपणा आणि गुडघेदुखी यांचा नेमका काय संबंध आहे? लठ्ठपणा जसं आपण मागच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पण बघितलं की नी जॉईंट हा आपला वेट बेअरिंग जॉईंट आहे. जर आपण स्क्रीनवर बघू शकत असाल तर या ठिकाणी हिप जॉईंट, नी जॉईंट आणि एल्बो जॉईंट हे 3 जॉईंट अफेक्ट करतात एक्सेस ऑफ वेटमुळं. जर आपलं 5 ते 10 किलो वजन कमी होत असेल तर आपण ऑस्टिओआर्थरायटिसची 50% रिस्क कमी करू शकतो. आपण काही टेस्टिमोनियल्स बघूया त्याबद्दल. परत द्यावं लागेल. खोकला आपण स्क्रीनवर परत बघू शकता, इथून कंटिन्यू करा. जसं आपण स्क्रीनवर बघू शकता की लठ्ठ व्यक्तीला हिप जॉईंट, नी जॉईंट आणि एल्बो जॉईंट मध्ये कशा प्रकारे येलो कलर म्हणजे त्या ठिकाणी सूज आहे, आर्थरायटिस आहे. तर 5 ते 10 किलो वजन जर तुम्ही तुमचं कमी करत असाल तर तुम्ही तुमच्या ऑस्टिओआर्थरायटिसची 50% रिस्क कमी करू शकता. याबद्दलचेच काही टेस्टिमोनियल्स आपण बघूयात. नमस्कार, माझं नाव वैशाली विठ्ठल बोरकर. मी मुंबई येथे राहते. मला गेल्या 5 वर्षापासून गुडघेदुखीचा आणि वजन वाढीचा अत्यंत त्रास होता. मी एका टीव्हीवर रेफरन्सवर मी इथला ॲड्रेस मिळाला. मी इथे आली. 15 दिवस ट्रीटमेंट चालू असताना माझं 3 किलो वजन कमी झालं आणि माझा गुडघेदुखीचा पूर्ण त्रास नाहीसा झाला. थँक्स टू कनकवेदा. माझा आत्ताचा अनुभव एक शेअर करायचा झाला तर अचानक आलेल्या पावसामुळे मी अक्षरशः पळाले. नंतर लक्षात आलं, अरे मी तर पळूही शकते. मला जिने चढ उतर करायला खूप प्रॉब्लेम होता. आज मी पळू शकते. थैंक्स टू कनकवेदा. नमस्ते, मैं सुनीता खुराना स्टेट बैंक ऑफ इंडिया में डिप्टी मैनेजर हूँ. मुंबई में रहती हूँ. पिछले 2-3 सालों से मुझे घुटनों में काफ़ी दर्द रहता था और पिछले साल से मुझे फ्रोजन शोल्डर की भी तकलीफ शुरू हो गई थी. मैंने काफ़ी इलाज कराया इसका, पर कोई आराम नहीं आया मुझे. संयोग से मेरा संपर्क कनकवेदा से हुआ और जिनसे मैंने इलाज शुरू करवाया. पिछले 4 महीने से मैं इनका इलाज करा रही हूँ और इन 4 महीनों में मेरे घुटने का दर्द बिल्कुल ठीक हो गया है. अब मैं सीढ़ियाँ उतरते चढ़ते कोई दिक्कत महसूस नहीं होती मुझे और मेरे फ्रोजन शोल्डर में भी बहुत आराम आ गया है. बड़ी सहजता से मैं राइट हैंड शोल्डर से कोई भी काम कर लेती हूँ जिसमें बड़े दर्द रहता था.
इसके लिए मैं कनक वेदा से जुड़ने के लिए बहुत बहुत शुक्रगुजार हूँ. थैंक्स कनक वेदा. तर ज्या रुग्णांवर डॉक्टरांनी उपचार केले त्यांचा आपण अनुभव पाहिला आणि डॉक्टर यानंतर सांगा की जॉईंट संजीवनी हा जो तुमचा पेन केअर प्रोग्राम आहे तो सध्या भरपूर प्रचलित आहे, तर यामध्ये नेमकं काय होतं? तर जॉईंट केअर हा जो प्रोग्राम आहे तर हा विना शस्त्रक्रिया प्रोग्राम आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची सर्जरी आपल्याला करायची गरज नाही आहे. कोणत्याही प्रकारचा यामध्ये पेन होत नाही, साईड इफेक्ट्स नाहीत आणि हॉस्पिटलायझेशनची गरज नाही. तुम्हाला यायचं आहे, पल्स डायग्नोसिस इथे केली जाईल, तुमची केस हिस्ट्री घेतली जाईल आणि तुम्हाला संपूर्ण प्रोसिजर समजावून सांगितली जाईल, शिकवून दिली जाईल आणि औषधं तुम्ही तुमच्या घरी घ्यायची आहेत. आपण काही टेस्टिमोनियल्स त्याची बघूयात. ट्रीटमेंट बद्दल डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंय, नेमकी ही ट्रीटमेंट ज्या रुग्णांनी घेतली आहे त्यांचा अनुभव काय आहे ते आपण पाहूयात. नमस्कार, माझं नाव विशाखा तळेकर आहे आणि मी मुंबईत राहते. 2 वर्षापूर्वी मला आर्थरायटिसचा खूप त्रास होता आणि त्यासाठी मी खूप प्रकारचे ट्रीटमेंट्स केल्या, पण मला त्याचा काहीच फायदा झाला नाही. म्हणून माझ्या एका मैत्रिणीने मला कनक वेदाचा रेफरन्स दिला आणि जेव्हा मी कनक वेदामध्ये डॉक्टर आशिष यांची ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा मला आर्थरायटिस ट्रीटमेंट चालू करण्यापूर्वी आर्थरायटिसमुळे मला खूप प्रकारचे प्रॉब्लेम्स होते. त्याचे मला सांधेदुखीचा त्रास होता, नी पेनचा त्रास होता, परत जिने चढताना उतरताना मला प्रचंड माझे पाय दुखायचे. पण जेव्हा मी कनक वेदामध्ये डॉक्टर आशिष यांची ट्रीटमेंट चालू केली तेव्हा पहिल्या 3 सिटिंग्समध्येच मला त्याचा फरक दिसू लागला आणि माझा नी पेन हळूहळू कमी होत गेला. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की अवघ्या 2 महिन्यातच माझा सांधेदुखीचा प्रॉब्लेम पूर्णपणे बंद झाला. आणि मला एक अनुभव शेअर करायला आवडेल की पुण्यातील पर्वती कधी मी चढू शकेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण जेव्हा 2 दिवसापूर्वी जेव्हा मी पुण्याला गेलेले तेव्हा मी पर्वती चढले पण आणि उतरले पण, तरी मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आणि आय एम रिअली थँकफुल टू कनक वेदा अँड डॉक्टर आशिष फॉर द ग्रेट ट्रीटमेंट. नमस्कार, मी दिनेश गुर्दे, करंटली वर्किंग इन टाटा स्टील टेक्नॉलॉजी ग्रुप मुंबई ॲज सिनियर मॅनेजर. मला वयाच्या 22व्या वर्षी व्हॉलीबॉल खेळताना मेजर इंजरी झाली पायाला. त्यावेळेला मला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितले. मी ते एका मोठ्या हॉस्पिटलमधनं माझ्या पायाची सर्जरी केली. पण 2 वर्षानंतरच मला परत प्रॉब्लेम सुरू झाला. माझे पाय लॉक होऊन जायचे, उठता बसताना मला त्रास व्हायचा, इव्हन पायरी चढणं मला मुश्किल व्हायचं. अशा परिस्थितीत मी परत डॉक्टरांना दाखवलं. त्यावेळेला त्यांनी मला मेजर लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी सांगितली. थोड्याच वर्षापूर्वी मी ऑपरेशन केल्यामुळे मी परत संभ्रमात पडलो की परत ऑपरेशन केल्यावर माझे पाय ठीक होईल की नाही याची गॅरंटी काय. त्यावेळेला मी माझ्या मित्राचा सल्ला घेतला. त्यांनी मला कनक वेदा हॉस्पिटलचे नाव सुचविले. त्यावेळेला 2006 मध्ये मी डॉक्टर आशिष गायकवाड यांची ट्रीटमेंट घेतली. त्या ट्रीटमेंटचा मला बराच फायदा झाला आणि काहीच दिवसात माझे पाय लॉक होण्याचे थांबले. पायामध्ये एक स्ट्रॉंगनेस फील झाला, त्याच्यामुळे व्यवस्थित चालू शकलो. आणि आज मी वयाच्या 48व्या वर्षी सगळ्या प्रकारचे खेळ करतो आणि इव्हन मी एव्हरीडे रनिंग करतो. माझं रुटीन आहे की मी 10 किलोमीटर धावतो. ते आता माझं सहज चालू आहे. थँक्स टू कनक वेदा. तर या रुग्णांचा आपण अनुभव पाहिला आणि डॉक्टर मला हेही जाणून घ्यायचंय की मुंबईच्या व्यतिरिक्त बाहेरून येणारे जे आपल्याकडे रुग्ण आहेत ते देखील उपचार नेमके कसे घेऊ शकतात? डेफिनेटली बाहेरून येणारे रुग्ण सुद्धा आपल्याकडे ट्रीटमेंट घेऊ शकतात. रत्नागिरीचे आमचे एक पेशंट्स जे येऊन ट्रीटमेंट घेऊन आणि आता त्यांना बराचसा फरक पडलेला आहे. आपण त्यांचं सुद्धा टेस्टिमोनियल या ठिकाणी बघूया. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या रुग्णांनी या ट्रीटमेंटचा लाभ घेतलाय नेमका त्यांचा अनुभव काय ते आपण पाहूया. नमस्कार, मी अनिल शिरोडकर, रत्नागिरीत राहतो. मला ढोपरांचा खूप त्रास होता म्हणून मी कोल्हापूरच्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू केली. 2 महिन्यानंतर त्यांनी मला ढोपरांची सर्जरी करावी लागेल असं सांगितलं. त्यानंतर माझ्या मित्राने मला कनक वेदाचा सल्ला दिला. कनक वेदाचे डॉक्टर आशिष गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला आपणास कोणत्याही प्रकारची सर्जरी करावी लागणार नाही असं सांगितलं. त्याप्रमाणे 1 महिना झाल्यानंतर मला आता बऱ्यापैकी बरे वाटत असून मी न लंगडता चालतो. थँक्स टू कनक वेदा. थँक्स टू डॉक्टर आशिष गायकवाड. नमस्कार, मी वंदना संतोष नवगरे,
राहणार डोंबिवली. मला खूप वर्षापासून गुडघ्याचा त्रास आहे. 2-3 डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं. त्यांनी मला नी रिप्लेसमेंट करायला सांगितली, पण ती मला करायची नाही आहे. असं करता करता यूट्यूबवरती रिसर्च करता करता डॉक्टर आशिष गायकवाड यांचा कार्यक्रम बघितला आणि तो मला खूप चांगला वाटला. ते सांगितले की विदाऊट ऑपरेशन गुडघे बरे होऊ शकतात. आम्ही लगेच त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांचं औषधं चालू केली. त्यांच्याकडे 3 दिवस थेरपी केली. नंतर त्यांनी मला काही पथ्य सांगितली आणि घरी पण मी थेरपी चालू केली आहे. त्याच्यामुळे मला 15 ते 20% फरक पडला. 1 महिना झाल्यानंतर आम्ही 2 दिवस फिरून आलो. तिथे भरपूर चाललो आणि माझे पाय अजिबात दुखले नाही. थँक्स टू डॉक्टर आशिष गायकवाड आणि थँक्स टू अनकवेदा. तर आताच आपण या रुग्णाचा अनुभव पाहिलाय आणि तुम्हालाही जर का या ट्रीटमेंट विषयी अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसतोय. या नंबरवर तुम्हाला पेन असा मेसेज करायचा आणि त्यानंतर डॉक्टरांसोबत तुम्ही तुमची अपॉइंटमेंट फिक्स करू शकता. तर डॉक्टर, आज तुम्ही ते आलात आणि या संशोधित ट्रीटमेंट बद्दल आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.